मित्रांनो, आज मी परत आलेले आहे गणपतीचं दर्शन करायला. तर आज मी दगडूशेठचं दर्शन करणार आहे. हा बघा मार्ग, इथून असं वरत्या साईडला गेलं की इथनं दगडूशेठला दर्शनासाठी रांग आहे बघा. चला आपण, गर्दी भरपूर आहे आणि आज सॅटर्डे संडेला सुद्धा भरपूर गर्दी होती. आज आपण दर्शन करूया, चला लाईनला लागूया. चला या, खूप असं गर्दी आहे बघा, किती गर्दी आहे. तर आता आपण लाईनला लागायचंय. हे मेन मंदिर आहे म्हणजे दगडूशेठचं, आणि याचं आज 10 दिवस गणपतीचे जे असतात ना त्याचं पुढे स्थापन केलं जातं दगडूशेठ. हे मेन मंदिर आहे. चला दर्शन करायला जाऊया. लाईन गर्दी खूप आहे खूप गर्दी आहे, पण मी खूप एक्साइटेड आहे. चला मोरया रे. गर्दी बघा किती आहे, इतकी गर्दी आहे बापरे. धक्के खात खात आलोय, पण दर्शन तर करायचंच आहे गणपतीचं. दगडूशेठचं खूप महत्व आहे. हे बघा, हे मंदिराचं जो डेकोरेशन आहे ना, ते केरळ मधलं पद्मनाभ मंदिर आहे ना, त्याच्या थीम वरून घेतलेलं आहे. अतिशय सुंदर दिसतंय. काय लाइटिंग आहे बापरे, कसली मस्त लाइटिंग आहे. गर्दी पण बघा केवढी. आता एवढी गर्दी क्रॉस करून मला पुढे जायचंय दर्शनाला. भरपूर गर्दी आहे. गणपती बाप्पा मोरया. चालायची गरजच नाही, नुसतं पुढं पुढं जायचं ऑटोमॅटिक पुढं. केरळचं जे श्री पद्मनाथ स्वामी मंदिर आहे ना, त्याच्यानुसार याची थीम ठेवलेली आहे बघा. केवढं असं मस्त थीम केलेली आहे. मोरया मोरया मोरया. दर्शन करा मित्रांनो श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं. एवढ्या उशीर लाईनला लागले, पण त्याचं आता काहीच वाटत नाही. एवढ्या धक्कामुक्कीत आले. मूर्ती बघितल्यानंतर मन एकदम तृप्त झालं. हे बघा डेकोरेशन बघा मित्रांनो, इतकं सुंदर डेकोरेशन केलंय ना नेहमीप्रमाणे. गणपती बाप्पा मोरया. गणपतीच्या वरती बघा विष्णू भगवान कसे नागावर झोपलेली मूर्ती आहे बघा विष्णू भगवानांची. किती सुंदर अशी मूर्ती बनवली. हे बघा, इथून आता दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन आलोय. आणि आता इकडे बघा हुतात्मा बाबू केनू मंडळाचा गणपती आहे. ह्याची पण एकदम सुंदर अशी थीम आहे. चला आता आपण याचंही दर्शन करूया. आता या मंडळाचे गणपती बघायला जाऊया. ह्याची थीम खूप मस्त केली आहे. शिवाचा स्टॅच्यू आहे हा. आणि बघा कसं डेकोरेशन केलं इथं. वा, एक नंबरच. हा, काय देखावा आहे बापरे, इतका सुंदर अप्रतिम आहे. मस्त आहे देखावा. याची झुमर बघा, झुमर किती चमकतात बघ, मस्त आहे ते. गणपती हुतात्मा बाबू केनू मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव वर्ष 56 आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. गणपती बाप्पा. गणपती हुतात्मा बाबू केनू मंडळ ट्रस्ट अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब मारणे आलेल्या सर्व काय गर्दी आहे सहर्ष स्वागत करीत आहे. नवसाचा गणपती हुतात्मा बाबू केनू मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव वर्ष 56 आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे.
70 फूट उंच 40 फूट असलेला मैसूर पॅलेस. कर्नाटकचं जे मैसूर पॅलेस आहे ना त्याच्यावरून हे गणपती मंडळाने थीम ठेवलेलं आहे बघा. हे बघा हे दगडूशेठ गणपतीचं मंडप आहे आणि त्याच्या बरोबर समोर इकडे ना हुतात्मा घेणू मंडळाचा देखावा आहे तो आता आपण दर्शन केलंय ते. आणि इथूनच थोडं पुढं त्या साईडला एक गल्ली आहे, इथून आतमध्ये तुळशीबाग आहे. तर चला आपण आता तुळशीबागेच्या गणपतीचं दर्शन करणार आहे. बघा आता आपण आलो तुळशीबागेच्या गणपतीत. तर चला आता आपण तुळशीबाग गणपतीचं दर्शन घेऊया. चला आता आपण आलो तुळशीबागेच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. गर्दी इथं पण भरपूर आहे नेहमीप्रमाणे. एक तुळशीबागेची गर्दी आणि त्यात आता गणपती तो पण तुळशीबागेचा. हे बघा आरती चालू आहे. चला गणपतीचं जेव्हा दर्शन करतो ना त्यावेळेस इतका आनंद होतो ना. हे बघा माझ्या समोर मूर्ती एवढी भव्य दिव्य तुळशीबागेची मस्त. गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा.